साताराच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो। आणि शेतकरी जगू शकतो। आता पुराच्या पाण्याचा प्रश्न आहे, कुक्कुटपालन व्यवसाय आहे, प्रधानमंत्री काही थोडीफार शेतीला रिसायकल आणि पाणी येणारच आहे। शेतकऱ्यांचा तर रोष तुम्ही आज इथं आला निवेदनाच्या माध्यमातून भूमिका मांडली, काय आता परिस्थिती आहे? आज अत्यंत भयानक परिस्थिती आहे। जूनचा शेवटच्या टप्प्यावर आहे। जूनच्या 15 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंत पावसाला सुरुवात होती आपल्या इकडच्या भागामध्ये, सह्याद्री पठारामध्ये। परंतु ह्या वर्षी ते अल निनो वादळामुळे ही परिस्थिती उद्भवली। पण आम्ही बी कॉपरेट करायला तयार आहे, आम्ही काय नाही म्हणत। पण आता जे पाणी वाहून जाणार आहे का नाही ते उचलून द्यायला काय अडचणच नाही ना। जे पाणी तुम्ही वर्ण धरणातलं बंद केलं, राखीव कोटा आहे, राखीव कोटा गेला कुठं? आमच्या सेविंग मध्ये आम्ही आपत्ती म्हणून काहीतरी धोरण ठेवलंय ना, आपत्कालीन व्यवस्थेला हे पाणी वापरायचं आहे, ते कुठं आहे? या पाण्याची चोरी दरोडेखोरी कोणी केली? पाणी कालवा सल्लागार समितीच्या बैठका किती झाल्या? धोरण कोणी ठरवलं? या सगळ्या बाबी तपासणं गरजेचं आहे। त्यासाठीच आम्ही उद्या बैठक आम्ही मागणी केलेली आहे। त्याप्रमाणे त्या मुद्दे आम्ही मांडणारच आहे। परंतु आता जे आल्याचा दर आता 50,000 रुपये जवळपास 500 किलोच्या गाडीला आहे। उद्या हे अशी जर वातावरण तयार झालं, हाहाकार माजला, ते दर रिटर्न येणार आहे आणि मग आमचा शेतकऱ्याला जाणार, लुटला जाणार आहे। सगळ्याच शेतमालाला अन्नभिन्न जनावरांचे मोठे मोठे गोटे आज कर्ज उभे करून केलेले आहेत, त्या जनावरांचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। परत कुक्कुटपालनाचा उद्योग व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। मग त्या पाण्यासाठी म्हणून काय का होईना पण तास लाईट चालू ठेवला पाहिजे, गरजेचं आहे का नाही? तुम्ही 8 तासाचा फक्त हे शेतकऱ्यांनाच का, उद्योजकांना लाईट का बंद करायला सांगत नाही तुम्ही? आम्ही जगाचं पोट भरणारी माणसं आहे। तुम्ही एक गाडी तयार झालेली चालती, त्याला लाईट 3 शिफ्ट मध्ये पाहिजे, आणि आमचा उद्योगाला तुम्ही टप्प्याटप्प्यानं कमी करत का आला? ते धोरण कोण ठरवतंय? आणि घटनेच्या कलम 14 नुसार साधन संपत्तीवर समान अधिकार आहे, मग आम्हाला शेतकऱ्याला का बळी देता? हे धोरण ठरवणारी माणसांची बुद्धी खराब झाली असं माझं मत आहे। ते बुद्धी ठिकाणी आणायचं काम आम्ही या संघटितपणानं करणार आहे। आणि सर्व पक्षीय पक्षभेद विसरून पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामध्ये सर्व आदरणीय शशिकांत शिंदे साहेब असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि हे असतील आपले माजी कराडचे सभापती देवराज दादा असतील, अशी असंख्य माणसं वेगवेगळ्या पक्ष पार्टीत पदाधिकारी म्हणून काम करणारी माणसं शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी झाल्यात। आणि आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे त्यांना आव्हान केलं होतं, त्या पद्धतीनं ते जमा झालेत। आणि हे लढा असाच पक्षविरहित चालू राहील। आम्ही सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्याला सुद्धा आमचं आव्हान आहे की तुम्ही या लढ्यात सहभागी झालं पाहिजे। आम्ही त्यांचं स्वागत करू, विरोध कराल तर कंपार्ट मोडून काढल्याशिवाय सुद्धा सोडणार नाही।